नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 50चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत. यूज अँड एक्सपेन्शन फॉर्म्युला टू फाइंड दी व्हॅल्यूज. हे स्क्वेअर आपल्याला एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करून सोडवायचे आहेत. सोडवूया आपण. प्रश्न जशास तसा लिहून घेतलेला आहे आपण. पहिला प्रश्न, 997चा स्क्वेअर काढायचा आपल्याला, पण एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करून काढायचा आहे. त्यासाठी आपण 997 याला आपण असं लिहू शकतो, 1000 मायनस 3. काहीच फरक नाही पडला. हीच संख्या फक्त अशा स्वरूपात लिहिली आपण, या स्क्वेअरला स्क्वेअर. आता आपला हा ए मायनस बी इक्वल टू या टाईपमध्ये हे सोडवता येईल आपल्याला. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. या टाईपमध्ये जर सोडवलं आपण तर कसं होईल, 1000 स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म 1000 इंटू सेकंड टर्म 3 आणि प्लस सेकंड टर्म 3चा स्क्वेअर बाय दिस फॉर्म्युला. 1000चा स्क्वेअर 1000 इंटू 1000 म्हणजे अजून 3 शून्य वाढतील, म्हणजे 1 वर 6 0 होऊन जातील, मायनस पूर्ण मल्टिप्लाय 6000 आणि प्लस 3चा स्क्वेअर 9. हे सोडवायचं आपल्याला. मायनस 6000 हे जर सोडवलं आपण, 0 0 0 4 9 9 आणि ॲड पुन्हा 9 करायचे, 9 0 0 4 9 9. आन्सर काय येईल आपलं, 994,009. देअरफॉर 997 स्क्वेअर हे आपलं आन्सर येईल. बरोबर आहे. दुसरा प्रश्न आपण सोडू. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला 102 होल स्क्वेअर काढायचा. आता आपल्याला याचं काढण्यासाठी याला जर आपण असं लिहिलं 100 प्लस 2, कारण 100चा स्क्वेअर काढणं सोपं होईल आणि 2चाही काढणं सोपं आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यात किमती टाकल्या आपण तर भेटेल बाय, इथं प्लस आहे म्हणून ए प्लस बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग बाय दिस फॉर्म्युला काय होईल, 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 100 इंटू सेकंड टर्म 2 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर म्हणजे 100 पुढे अजून 2 शून्य वाढतील, प्लस पूर्ण कॅल्क्युलेशन 400 आणि प्लस 2 स्क्वेअर 4, 10,000 प्लस 400 प्लस 4 म्हणजे 10,404. देअरफॉर 102 स्क्वेअर इक्वल टू. तिसरा प्रश्न आपण सोडू. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले 97चा काढायचा आहे. 97चा काढायचा आपल्याला 100चा काढणं सोपं आहे, त्याच्यामुळं 100 मायनस 3 लिहू शकतो आपण. 93ला फरक काहीच नाही पडणार. स्क्वेअरला स्क्वेअर बाय, इथं कोणता फॉर्म्युला वापरणार आपण, बाय मायनस आहे म्हणून ए मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस
बी स्क्वेअर हा फॉर्म्युला येथे आपण अप्लाय करू. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म 100 इंटू सेकंड टर्म 3 आणि प्लस सेकंड टर्म 3 याचा स्क्वेअर. बरोबर आहे. 100चा स्क्वेअर म्हणजे 100 पुढे अजून 2 शून्य वाढतील. 100 इंटू 100 100 पुढे टोटल 1 पुढे 4 झिरो मायनस 600 आणि प्लस 9. सोडू आपण हे. मायनस 600 0 0 4 9 आणि प्लस 9 ॲड केले आपण याच्यात तर काय 9409. देअरफॉर 97चा स्क्वेअर आपल्याला एक्सपेन्शन फॉर्म्युला यूज करून काढला आपण. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला 1005 याचा स्क्वेअर काढायचा आहे. हे काढण्यासाठी आपण याला काय करणार 1000 आणि प्लस 5 म्हणजेच 1005 स्क्वेअर बाय यूजिंग ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab अँड प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज इथं अप्लाय करू आपण. 1000 स्क्वेअर होईल फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 1000 इंटू सेकंड टर्म 5 आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इक्वल टू 1000 स्क्वेअर म्हणजे 1000 अजून 3 झिरो पुढे वाढतील प्लस पूर्ण सोडवायचं 2000 म्हणजे 10,000 आणि प्लस 5चा स्क्वेअर 25. 1 2 3 4 5 6 आणि 10,000 ॲड केले आणि याच्यात पुन्हा 25 आपण ॲड केले. बरोबर आहे. 2 0 0 1 0 1 हे आन्सर येईल आपलं 101025. देअरफॉर 1005 स्क्वेअर इक्वल टू. समजलं मित्रांनो. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुमच्या पाहण्यात येतील. धन्यवाद.